जांभेकासरी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही होणार आहे. आज पन्हाळा पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीच्या तारीख आज डिक्लेअर झाली आणि या तारखेच्या अनुषंगानं माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब, राज्याचे नेते आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब, तसेच पन्हाळा बावडेचे बुलंद आवाज कैलासवासी माजी आमदार यशवंतदादा यांच्या स्मृतीला उजाळा देऊन मी वंदन करतो की आज पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी माझी सर्व नेत्यांनी विश्वास ठेवून निवड केली. त्याबद्दल आमचे नेते आदरणीय आमदार चंद्रदीप नरके साहेब यांना धन्यवाद देतो. या निवडी साकार करण्यासाठी आम्हाला राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, तसेच डॉक्टर जयंत पाटील, तसेच अजित नरके साहेब, तसेच तालुक्यातील सर्वच नेत्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या निमित्तानं मी त्यांचा आभार मानतो. या पंचायत समितीवर शिवसेना राष्ट्रवादी पक्षातर्फे इथंपर्यंत येण्यासाठी ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, या विभागाचे खासदार दरीशील मानेदादा, या विभागाचे माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांचे विशेष सहकार्य लाभले. पन्हाळा पंचायत समितीचा कारभार विकासाभिमुख करण्यासाठी निश्चितच माहितीचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारवहिनी साहेब या सर्वांचे आशीर्वाद सहकार्य घेतले जाईल. पंचायत समितीचा कार्यभार पारदर्शक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांच्या सूचनांचे स्वागत असेल. सर्व घटकांना विश्वासात घेऊन पंचायत समितीचा विकासाभिमुख कार्यक्रम तसेच विकास केला जाईल अशी ग्वाही देतो. या निवडीनिमित्त आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते तसेच झेडपी सदस्य पदाधिकारी यांचे शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच राष्ट्रवादी पवार पक्षाच्या वतीने मी आभार मानतो आणि या सर्व 12 सदस्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची माझी पूर्णपणे तयारी असेल. यात कोणताही बदल होणार नाही आणि तालुक्याचं नाव उज्ज्वल होईल यात शंका येणार नाही.